गरिबीतून वर आलेली माणसं ही जरा जास्तच भोळीभाबडी असतात. माहित नाही गरिबीमध्ये अशी काय ताकद असते की माणसाला भोळच करून टाकते. कारण मजबुरी, लाचारी, अपमान सगळं काही या गरिबीमध्ये पचवलेलं असतं. कोणीही गरिबाचा अपमान करतं, कोणीही पाणउतारा करतं, कोणीही वाटेल तसं वागणूक देतं, कोणी कसंही वागवतं, कोणी कसंही बोलतं. आणि हे सहन करण्याची ताकद ही लहानपणापासूनच त्या माणसामध्ये येते. आणि तो माणूस नेहमी खाली मान घालून जगत असतो. त्याला ताठमानेने जगायची सवयच नसते. कारण का आजूबाजूची परिस्थिती पण तशी नसते. जिकडं जाईल तिकडं मागून खावं लागतं. कुठलीही गोष्ट मागून घ्यावी लागते. आयतं असं कोणी देत नाही. घरातून सुद्धा एक वेगळी वागणूक असते. त्यामुळं आई-वडील म्हणा, घरातली इतर माणसं म्हणा, आजूबाजूची वस्ती म्हणा, या वस्तीतून ज्या वेळेला पुढे येतो माणूस, त्यावेळेला तिथं एक प्रकारचा अपमानच असतो. तिथं दारिद्र्य असतं, तिथं गरिबी असते, तिथं एक वेगळ्या प्रकारचं जीवन आयुष्य वाटायला आलेलं असतं. आणि ते घेऊन ज्या वेळेला माणूस शिकून पुढे येतो, मोठा होतो, नोकरीला लागतो किंवा व्यवसाय करतो, परंतु त्याची जी लहानपणाची जी पाळंमुळं असतात, जे विचार असतात, जिच्यात त्याची वैचारिक परिपक्वता असते आणि अनुभव असतात, तर ही अनुभवांची शिदोरी आणि हे विचार आणि ही वागणूक हे सगळं काही घेऊनच तो लहानचा मोठा होत असतो. आणि मनामध्ये एक प्रकारचा न्यूनगंड त्याच्या तयार झालेला असतो. हा न्यूनगंड पराकोटीचा निर्माण झालेला असतो. आणि मग त्याची ती जी वागणूक आहे, ती जी लाचारी आहे, तो जो झालेला अपमान आहे, तर तो त्याच्या बॉडी लँग्वेजमधून दिसतो, त्याच्या बोलण्यातून दिसतो. तो ठाम नसतो, तो असा स्टँड घेत नाही, डिसिजन घ्यायला घाबरतो. आणि चारचौघामध्ये बोलू कसं, बोललं तर लोक हसतील किंवा मी योग्य बोलणारच नाही, मी चुकीचंच बोलेल किंवा मला काही बोलताच येत नाही, तर असा एक त्याचा भ्रम निर्माण होतो. आणि मग तो स्वतःच्या त्या भ्रमामध्येच लहानचा मोठा होतो. त्यामुळे त्याला या सगळ्या गोष्टींना हँडल करणं फार अवघड जातं. आणि इतर लोक सुद्धा त्याचा मग सतत तो पाणउतारा करत असतात, सतत त्याला वेगळी वागणूक देत असतात. आणि त्याचं वेगळेपण हे ठळक दिसतं. आणि हे ठळक दिसल्यामुळं होतं काय, की त्याला जो आदर, मान, सन्मान मिळायचा असतो तर तो मिळत नाही. आणि मग ते सुद्धा मनाला त्याच्या लागून राहतं, की अरे इतरांना जे मिळतं ते मला का नाही मिळत? इतरांना माझ्यापेक्षा कमी त्यांची क्षमता आहे, माझी लायकी जास्त आहे, मी जास्त कमवतोय, मला सगळं काही येतंय, मला समजतंय, मी ते सगळं चांगल्या प्रकारे उत्तम कामही करू शकतोय. जिथं जॉब करतोय, जिथं बिझनेस करतोय, तर तिथं मी चांगले योगदान देतोय आणि पराकोटीचे प्रयत्न करतोय आणि खूप अवघड अशा परिस्थितींना सामोरं जातोय. पुन्हा समस्यांवरती सोल्युशन पण काढतोय. हे सगळं असताना सुद्धा मला इतरांकडून अशी वेगळी वागणूक मिळते. मला तेवढं दर्जाचं समजलं जात नाही. माझे विचार ऐकले जात नाही किंवा मी जे सांगेन, मी जे डिसिजन देईल तर ते अंमलात आणत नाहीत. कुठेतरी त्यामध्ये ते संशय घेतात आणि कुठेतरी माझं ऐकणं किंवा माझा निर्णय त्यांनी ॲक्सेप्ट करणं हे कुठेतरी त्यांना पटत नाही. तर असा हा फरक तो जाणवत असतो. आणि ही परिस्थिती ती आपल्याला लहानपणापासून मोठेपणापर्यंत घेऊन आलेली असते. तर तसं त्याचा फरक हा माणसांच्या विचारावरती आणि त्याच्या वागणुकीवर पडत असतो. आणि बराचसा बदल झालेला असतो तरी सुद्धा इतर कोणी ते स्वीकारत नाही. आणि कुठेतरी मग मनाची अशी तयारी करून घ्यावी लागते, की अरे आपण जे बदललोय, तर हे बदललंय ते समोरचा मान्य करो अगर न करो, पण आपण स्वतः मात्र मान्य करायला पाहिजे. आपण स्वतः ते सहन केलं पाहिजे आणि आपण स्वीकारलं पाहिजे, स्वतःला स्वीकारलं पाहिजे. कारण इतर लोक स्वीकारत नाही. इतर लोक त्यामध्ये काही ना काही खोट काढणारच, काही ना काही अक्कल काढणारच, काही ना काही लायकी दाखवणारच, कमतरता दाखवणारच. कारण का ते लोकांना झेपत नाही. जे गरिबीतून मोठे होतात किंवा इतरांपेक्षा पुढे जातात आणि वेगळ्या वाटेवर जातात, मोठा मार्ग निवडतात, मोठे डिसिजन घेतात, तर ते इतरांना पचनी पडत नाही. तर हा विचार जरूर करावा आणि स्वतःला कमी लेखायचं नाही. आणि आपल्याला जो आपण दर्जा मिळवलेला असतो, जे स्थान मिळवलेलं असतं, जे कष्टपूर्वक पद मिळवलेलं असतं आणि आपण त्याला सामोरं गेलेलं असतं त्या परिस्थितीला, तर ते आपले कर्म हे चांगले असतात. त्यामुळं आपण इतरांना घाबरायचं कारण नाही. आणि इतर कोण मान देऊ, सन्मान देऊ, न देऊ, त्याचा परिणाम स्वतःच्या आयुष्यावर करून घ्यायचा नाही. तर अशी जी गरिबीतून येणारी माणसं जी आहेत, तर त्यांनी याचा जरूर विचार करावा.